शिवजयंती निमित्तानं मराठा आंदोलक मनोज जरांगे सुद्धा शिवनेरीवर दाखल झालेत आणि त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत सापडी यांनी। महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवरती मनोज जरांगे पाटील दाखल झालेले आहेत। पाटील, तुम्ही स्वतः महाराजांच्या जन्मस्थळी नतमस्तक झालेला आहे, काय भावना व्यक्त करा? आम्हाला याच्यापेक्षा दुसरा सुवर्ण दिवसच नाही। आमचं पवित्र ठिकाण शिवनेरी किल्ल्यावरती येणं म्हणजे आयुष्याचं सार्थक होणं, या जीवनाचं सार्थक होणं आहे। आपलं सत्कारने लागलं जीवन असं होतं। शिवजयंतीच्या निमित्तानं देशभरातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी मात्र सहकुटुंब आपण सगळ्यांनी या ही सगळ्यांना। आज गडावरती सकाळी खरं तर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती, त्यामुळे काही काळ चेंगराचेंगरी झालेली, अनेक शिवभक्त जखमी सुद्धा झालेले आहेत, काय सांगा? आपण सगळ्यांनी शिस्तीत आलं पाहिजे। दर्शनाचं झालं असं माझे काय ऐकवत नाही। राजांपेक्षा आमच्या जीवनात दुसरं काय नाही। आमच्यासाठी हा सुवर्ण दिवस आहे। आपल्याला जे वैभव मिळालं, हे ऐश्वर्य मिळालं, पैसा संपत्ती मिळाली, राजकारण मिळालं, व्यवसाय मिळाले, उद्योग मिळाले, आपण आपल्याकडे जे प्रॉपर्टी आहे, आपल्याला जे बंगले आहेत, गाड्या, ते राजांमुळे आहेत। हे गड कोणी विसरू नका। प्रत्येकानं वर्षातून एक दिवस सहकुटुंब शांततेत आपण आपली सगळी सोय घेऊन इथपर्यंत आलं पाहिजे, कोणावर अवलंबून न राहता। राजांनी आपल्या कंपाळी कुंकू दिलं, हे सौभाग्य दिलंय। हे जर आपल्याला भान असेल तर आपण सगळ्यांनी शांततेत येऊन सहकुटुंब पुढच्या वर्षी शिवनेरी गडावरती यायचं आहे, पण शांतता सगळ्यांनी पाळायची। पुढच्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्र गडावरती आलेला आपल्याला पाहायला मिळेल, अशा भावना मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत। कॅमेरा पर्सन नितीनसह हेमंत सापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे।